नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आय टी आयला यावर्षी जो प्रवेश घेतलेला आहे तो अतिशय उशिरा आपले प्रवेश झालेले आहे. दरवर्षी 1 ऑगस्टपासून आपली नवीन बॅच चालू होते, परंतु यावर्षी आपले ॲडमिशन हे 15 फेब्रुवारीपर्यंत चालू होते. त्यामुळे प्रवेश अतिशय उशिरा झाले. कोविडमुळे पूर्ण एक महिनाभर कॉलेज चालू झाले आणि नंतर पूर्ण लॉकडाऊन लागल्यामुळे सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे आपली ओळख ही आपल्या प्रत्येक विषयाची ओळख झालेली नाही यावर्षीच्या प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची. आणि आपल्याला कोणते कोणते विषय हे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही. तर आपल्याला प्रत्येक आपले जे आय टी आयमध्ये 2 प्रकारचे ट्रेड आहेत आपल्याकडे, 1 वर्षाचे आणि 2 वर्षाचे. त्याच्यामध्येही सुद्धा 2 प्रकार आहेत, एक इंजिनिअरिंग ट्रेड आणि एक नॉन इंजिनिअरिंग ट्रेड. असे हे 2 प्रकारचे जे आपल्याकडे ट्रेड आहेत. त्याच्यामध्ये 1 वर्षाचे जे ट्रेड आहे आणि जे 2 वर्षाचे ट्रेड आहे त्यांना पहिल्या वर्षाला ट्रेड थिअरी, वर्कशॉप, कॅल्क्युलेशन अँड सायन्स म्हणजे मॅथ्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे 3 प्रमुख विषय आहे, प्रॅक्टिकल आणि ट्रेड थिअरी. त्यानंतर फर्स्ट इयरला एम्प्लॉयबिलिटी स्किल हा 50 मार्काचा एक तुम्हाला विषय आहे. तो फर्स्ट इयरला तुम्हाला 50 मार्काची त्याची एक्झाम होते. आणि सेकंड इयरला जे 2 वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा सेकंड इयरला एम्प्लॉयबिलिटी हा वेब बेस्ड प्रोग्राम आहे. ट्रेनिंग प्रोग्राम, त्याची एक्झाम्स होत नाही, मात्र त्याची फॉर्मेटिव्ह असेसमेंट होत असते. तर अशा ह्या एम्प्लॉयबिलिटी स्किलबद्दल आपल्याला आज आपला हा पहिला धडा आपल्याला चालू करायचा आहे. एम्प्लॉयबिलिटी स्किल काय आहे हे आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला काय काय शिकायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर मित्रहो, हा एम्प्लॉयबिलिटी स्किलचा आपला सिलेबस आहे. हा वेबसाईटवर तुम्हाला DGTच्या वेबसाईटवर मिळेल. हा सिलेबस जर बघितला आपण, याच्यामध्ये हे जनरल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला दिलेला आहे. हा सिलेबस ॲप्लिकेबिलिटी कुठे कुठे आहे याची. तर CTS म्हणजे ITIसाठी तुम्हाला मॅन्डेटरी आहे प्रत्येक ट्रेडला, म्हणजे नॉन इंजिनिअरिंग असो, इंजिनिअरिंग असो, 1 इयर असो, 2 इयर असो, यांना मॅन्डेटरी आहे. त्यानंतर ATS म्हणजे यानंतर तुम्ही ज्यावेळेस ॲप्रेंटिसशिपसाठी जाताल तर तिथे जे फ्रेशर्स आहे, म्हणजे फ्रेशर्स म्हणून एक वेगळा हे असतं ATSसाठी, त्यांना मॅन्डेटरी आहे, तुम्हाला मात्र नाही आहे. हवर्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स 160 आवर्स फॉर ऑल CTS ट्रेड, म्हणजे 160 आवर्स इयरसाठी दिलेले आहे तुम्हाला सगळ्या ट्रेडसाठी. आणि ॲडिशनल 80 आवर्स वेब बेस्ड मॉड्यूल फॉर 2 इयर्स ट्रेड ओनली. म्हणजे जे 2 वर्षाचे ट्रेड्स आहे त्यांना 80 इयर्सचं मॉड्यूल, 80 आवर्सचं मॉड्यूल वेब बेस्ड मॉड्यूल आहे सेकंड इयरसाठी. आणि त्याची सेकंड इयरला एक्झाम होत नाही, मात्र फर्स्ट इयरला तुमची एक्झाम होणार आहे. एक्झामिनेशन फर्स्ट इयरला तुम्हाला 50 मार्काची एक्झाम होणार आहे आणि सेकंड इयरला फॉर्मेटिव्ह असेसमेंट राहणार आहे. आणि जे लेक्चर्स होणार आहे तुमचे ऑनलाईन वेब बेस्ड आहेत. त्याचे जे लेक्चर्स तयार केलेले आहे निमी चेन्नई यांनी केलेले आहे. तर आपण बघूया यामध्ये काय काय आपल्याला कंटेंट्स आहे. अलॉटमेंट अँड टाईम मार्क्स इथे दिलेला आहे, कोणत्या विषयाला काय काय आपल्याला इथं समोर दिसत आहेत तुमच्या याच्यामध्ये. आपल्याला टॉपिक्स काय काय इथं बघितलं तर आपण बघू शकता. बिहेवियर स्किल आहे, इंग्लिश लिटरेसी आहे, कम्युनिकेशन स्किल्स आहे, त्यानंतर IT लिटरेसी, एंटरप्रेनरशिप स्किल्स, त्यानंतर मेंटेनिंग इफिशियन्सी ॲट वर्कप्लेस, ऑक्युपेशनल सेफ्टी, इसेन्शियल स्किल्स फॉर सक्सेस, लेबर वेलफेअर लेजिस्लेशन, क्वालिटी मॅनेजमेंट, प्रिपरेशन टू वर्ल्ड ऑफ वर्क, कन्झ्युमर इंटरॅक्शन सर्व्हिस. असा हा टोटल 12 टॉपिक्स आपल्याला वर्षभरात शिकायचे आहे फर्स्ट इयरसाठी. आणि त्याचे एकूण टोटल 160 आवर्सचं तुमचे लेक्चर्स व्हायला पाहिजे होते. आणि एक्झामसाठी जे मार्क्स दाखवलेले आहे तुम्हाला या पद्धतीने, तर 50 मार्क्सची एक्झाम तुम्हाला याच्यासाठी होत असते. त्यानंतर सेकंड इयरचा वेब बेस्ड प्रोग्राम इथे दाखवलेला आहे तुम्हाला.
की 80 आवरचा वेब बेस्ड डेव्हलप्ड बाय निमी चेन्नईने तुम्हाला 80 आवरचा वेब बेस्ड प्रोग्राम यासाठी देणार आहे. आता हे कंटेंट्स तुम्हाला दाखवलेले आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ टॉपिक्स, हे 12 टॉपिक्स आपल्याला वर्षभरात शिकायचे आहे. हे 12 टॉपिक्स आत्ताच आपण बोललो आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आपण जर आता NSQF लेवल आपण बघतोय की आपण NSQF प्रत्येक ट्रेडला आपण NSQF लेवल दिलेले आहे. आपल्या मुलींच्या आयट्यामध्ये आपण ट्रेडवाईज प्रत्येकाची NSQF लेवल आपण बाहेर लावलेलं आहे की कुठल्या लेवलचे आपले कोर्सेस आहे. तर NSQFमध्ये एक सर्वात महत्त्वाचं आहे की कुठलाही आपण प्रॅक्टिकल शिकतो आहो किंवा कुठलाही आपण थेरी किंवा कुठलाही धडा शिकतो आहोत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लर्निंग आउटकम हे प्रत्येकाला एक डिफाईन केलेलं आहे. लर्निंग आउटकम म्हणजे काय, की तो चॅप्टर आपण शिकलो किंवा ते प्रॅक्टिकल शिकल्यानंतर आपल्याला यातून काय शिकणार आहोत, आपण लर्निंग आउटकम काय येणार आहे आपलं. तर हे लर्निंग आउटकम हे प्रत्येक चॅप्टरसाठी प्रत्येक विषयासाठी हे तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येक प्रॅक्टिकलसाठी हे लर्निंग आउटकम आपल्याला आता मेजर करायचं आहे दरवर्षी. तर मित्र हो, याच्यामध्ये आपण ज्या वेळेस एम्प्लॉयबिलिटीचा आपला पूर्ण सिलेबस कवर करू तर तुम्हाला लर्निंग आउटकम तुमचं काय काय आलेलं असेल तर हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिलं तुमचं लर्निंग आउटकम काय असणार आहे की अप्लाय सेफ वर्किंग प्रॅक्टिस, हे नंबर 1चं लर्निंग आउटकम आहे. तर सेफ वर्किंग प्रॅक्टिस आपल्याला आली पाहिजे. सेफ्टीचे रूल्स आपल्याला माहिती झाले पाहिजे. तुम्ही पुढे जाऊन कारखान्यात काम करणार आहात तर हे सेफ्टीचे रूल तुम्हाला माहिती झाले पाहिजे, त्याच्यावर ॲप्लिकेशन तुमचं आलं पाहिजे. त्यानंतर कंप्लाय द एन्व्हायरमेंट रेग्युलेशन अँड हाऊसकीपिंग, जे एन्व्हायरमेंटचे रेग्युलेशन आहे याची माहिती तुम्हाला यातून झाली पाहिजे, हे एक सेकंड आउटकम आहे. त्यानंतर इंटरप्ट अँड यूज फार्मर अँड टेक्निकल कम्युनिकेशन, तुम्हाला फॉर्मल आणि टेक्निकल कम्युनिकेशन माहिती झालं पाहिजे, इंटरप्ट झालं पाहिजे. कम्युनिकेशन काय आहे, फॉर्मल कम्युनिकेशन काय असतं हे तुम्हाला माहिती झालं पाहिजे. त्यानंतर अप्लाय द कन्सेप्ट इन प्रोडक्टिव्हिटी अँड क्वालिटी मॅनेजमेंट इन डे टू डे वर्क टू इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी अँड क्वालिटी. हे बघा, हे तुम्ही जे आउटकम बघत आहात हे काय आहे. तुम्ही ज्यावेळेस आपण ITIला तुम्ही प्रवेश घेतलेला आहे, कुठला तरी इंडस्ट्री तुमचा एक ट्रेड ठरलेला आहे, जसं ड्राफ्ट्समन मेकॅनिक म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक घ्या, आर्किटेक्चरल असिस्टंट घ्या, तर तुम्ही इथून जाऊन इंडस्ट्रीमध्ये जाणार आहात. परंतु सध्या तुम्ही जे शिकता आहात हे तुम्ही प्रॅक्टिकल शिकता आहात. परंतु इंडस्ट्रीला प्रॅक्टिकलच्या व्यतिरिक्त आणखी काही बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला नीड्स असते. इंडस्ट्रीला ज्यावेळेस तो मनुष्यबळ ज्यावेळेस त्यांच्याकडे येतं त्यांना बऱ्याच गोष्टी त्यांना आणखी ह्या टेक्निकल स्किलपेक्षा आणखी बऱ्याच गोष्टी त्यांना शिकवावं लागतात. जसं प्रोडक्टिव्हिटी काय आहे की प्रोडक्टिव्हिटीवर इंडस्ट्री चालते. जशी त्यांची प्रोडक्टिव्हिटी क्वालिटी जेवढी वाढेल तेवढं त्या प्रोडक्टचा डिमांड त्यांना बाहेर वाढेल आणि त्यामुळे ती प्रोडक्टिव्हिटी आणि क्वालिटी ह्या गोष्टीची ट्रेनिंग त्यांना त्यांच्या वर्कर्सला द्यावं लागते. परंतु जर तुम्ही एम्प्लॉयबिलिटीचा जर व्यवस्थित अभ्यास केला, या आपल्या ह्या पूर्णच्या विषयाचा जर अभ्यास झाला तर तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी कळेल, क्वालिटी मॅनेजमेंट इन डे टू डे वर्क हे सुद्धा कळेल. त्यानंतर 5वा जो आउटकम आहे लिस्ट अँड इंटरप्ट व्हेरियस ॲक्ट्स ऑफ लेबर वेलफेअर लेजिस्लेशन. आता हे लेजिस्लेशन काय आहे, ॲक्ट्स ऑफ लेबर काय आहे, तर तुम्ही कंपनीमध्ये इथून गेल्यानंतर तुम्हाला जे वेलफेअर ॲक्ट्स आहे, तुमचे जे लेबर म्हणून किंवा तुम्ही कामगार म्हणून जर कंपनीत काम करत आहात तर ज्या शासनाच्या ज्या काही ॲक्ट्स आहे, शासनाचे जे काही कामगार कल्याण जे नियम आहेत, कामगारांच्या कल्याणाबद्दल जे काही ॲक्ट्स आहे, तर हे तुम्हाला या विषयामधून तुम्हाला आधीच कळलेले असेल आणि त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच इंडस्ट्रीमध्ये होणार आहे. त्यानंतर एक्सप्लेन एनर्जी कन्झर्वेशन, ग्लोबल वॉर्मिंग, पोल्युशन अँड कॉन्ट्रीब्यूट इन डे टू डे वर्क बाय
ऑप्टिमली युझिंग अवेलेबल रिसोर्सेस. म्हणजे हा जो 6वा पॉईंट्स आहे, ग्लोबल वॉर्मिंग किंवा एनर्जी कन्झर्वेशन्स. तर या गोष्टी ज्या आहेत, आता ग्लोबल वॉर्मिंगच्या सर्वकडेच प्रॉब्लेम आहे, आपण टी व्हीवर वगैरे बघतो. तर ह्याबद्दलसुद्धा तुम्हाला या आपल्या विषयामध्ये आपली चर्चा होणार आहे पुढे. त्यानंतर एक्सप्लेन पर्सनल फायनान्स काय आहे, एंटरप्रेनरशिप काय आहे. तुम्हाला एंटरप्रेनरशिपबद्दलसुद्धा यामध्ये माहिती मिळेल, की जेणेकरून आपला हा विद्यार्थी, आय टी आयचा विद्यार्थी केवळ जॉब न शोधता स्वतःचा व्यवसायसुद्धा छोटाफार उभारण्यासाठी त्याला माहिती मिळेल. एंटरप्रेनरशिपची माहिती या विषयामध्ये मिळेल तुम्हाला. त्यानंतर मॅनेज अँड ऑर्गनाइज रिलेटेड टास्क इन डे टू डे वर्क फॉर पर्सनल अँड सोशल ग्रोथ. त्यानंतर 8वा जो आउटकम याने दिलेला आहे आपल्याला, तो युटिलाइज द बेसिक कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड इंटरनेट टू टेक बेनिफिट ऑफ IT डेव्हलपमेंट इंडस्ट्रीज. म्हणजे तुम्हाला बेसिक, तुम्ही बघितलं की सुरुवातीलाच आपल्याला कम्प्युटर लिटरेसी हा एक चॅप्टर याच्यामध्ये आहे. आणि त्या चॅप्टर जर तुम्ही धडा जर पूर्ण तुम्ही अभ्यासला, त्याच्यामध्ये युटिलाइज होईल आपलं बेसिक कम्प्युटरचे ॲप्लिकेशन, तुम्हाला युटिलाइज होईल. इंटरनेट काय आहे, ईमेल करता येईल तुम्हाला वेबसाईटवर. आपल्याला याच्यावर वेबसाईटच्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स याच्यावर होईल, की जेणेकरून तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये याचा वापर होईल. यानंतर मित्र हो, आपण एक वर्कबुक बघणार आहोत. आता हे जे वर्कबुक आहे, हे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स कॉमन फॉर ऑल ट्रेड्स स्टुडंट्स वर्कबुक आहे. आणि हे निमी चेन्नईने डेव्हलप केलेलं वर्कबुक आहे. याचं हे PDF मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक करणार आहे. याचा सिलेबसही लिंक करणार आहे. तुम्ही खाली जर बघितलं याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर ह्या वर्कबुकचं PDF सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF करणार आहे. तर मला एक अशी तुम्हाला विनंती करायची की सर्वांनी हे PDF डाउनलोड करावे किंवा याचे निमीचे बुक्स मागून घ्यावे, जेणेकरून या वर्कबुकमधून जर तुम्ही अभ्यास केला तर खूप अतिशय व्यवस्थित त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये. आता हे जे वर्कबुक दाखवलेलं आहे आपल्याला, तर याच्यामध्ये कंटेंट्स काय काय वर्कबुक, 2 वर्कबुक आहे याचे आपले. तर हे पहिलं वर्कबुक आहे 80 आवर्ससाठी. तर याच्यामध्ये बिहेवियर स्किल्स 10 आवर्स, इंग्लिश लिटरसी 30 आवर्स, कम्युनिकेशन स्किल्स 20 आवर्स आणि IT लिटरसी 20 आवर्स असं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि वर्कबुक सेकंड 80 आवर्सचं आहे. त्याच्यामध्ये एंटरप्रेनरशिप, त्यानंतर मेंटेनिंग इफिशियन्सी, ऑक्युपेशनल सेफ्टी, इसेन्शियल स्किल्स, हे जे 12 टॉपिक्स आहे हे डिवाइड केलेलं आहे वर्कबुक सेकंडमध्ये. आता हे कंटेंट्स दाखवलेले पेजनुसार आपण बघतो आहोत. आता याच्यामध्ये पुन्हा इथे एक सुरुवातीला वरती एक विंडो दाखवलेली, इन्फॉर्मेशन दाखवलेली आहे तुम्हाला. हे आउटकम सारखीच आहे. तर हे जे दाखवलेलं आहे याच्यामध्ये या ठिकाणी, तर याच्यामध्ये दिलं की ॲट द एंड ऑफ दिस लेसन, आता आपला जो पहिला लेसन आहे ओरिएंटेशन टू एम्प्लॉयबिलिटी स्किल, म्हणजे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स काय आहे आणि याचं ओरिएंटेशन्स आपल्याला या पहिल्या लेसनमध्ये करायचं आहे. तर इथे सुरुवातीला मी येलो टॅग की हे जे केलेलं आहे याच्यामध्ये ॲट द एंड ऑफ दिस लेसन यू शॅल बी एबल टू, तुमचा हा लेसन कंप्लीट झाल्यावर तुम्ही काय करू शकता, तुमचं आउटकम काय असणार आहे. तुम्हाला मी म्हटलं आउटकम आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये मेजर करायचं आहे. तर तुमचं आउटकम आहे आयडेंटिफाय व्हाय एम्प्लॉयबिलिटी स्किल्स आर नीडेड, व्हॉट दे आर अँड हाऊ दे कॅन बी लर्न. म्हणजे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स
का गरज आहे आपल्याला, एम्प्लॉयबिलिटी स्किलची काय गरज आहे. आपण जर टेक्निकल स्किल घेत आहोत तर एम्प्लॉयबिलिटी स्किलची काय गरज आहे. त्यानंतर त्या एम्प्लॉयबिलिटी स्किल्स काय आहे, व्हॉट आर दीज एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, आणि ते आपण कशा लर्न करू हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये दिसणार आहे. आणि त्यानंतर नो युअर एम्प्लॉयबिलिटी स्किल फॅसिलिटर्स. आता तुमचं एम्प्लॉयबिलिटी स्किल फॅसिलिटर कोण आहे हे सुद्धा तुम्हाला आता कळणारच आणि कळालेच असेल की कोण तुमचा चॅप्टर घेत आहे हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. त्यानंतर सेट पर्सनल लर्निंग गोल्स. तुम्ही याच्यानुसार तुमचा एक पर्सनल गोल तुम्ही सेट करू शकता लर्निंगसाठी. हे आपला आउटकम ह्याच्या चॅप्टरचं आहे. आता आपण थोडक्यात बघूया एम्प्लॉयबिलिटी. एम्प्लॉयबिलिटी इज व्हॉट इज एम्प्लॉयबिलिटी. एम्प्लॉय प्लस ॲबिलिटी. द ॲबिलिटी टू बी एम्प्लॉयड इज एम्प्लॉयबिलिटी. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस टेक्निकल स्किल घेत आहात, ज्या ठिकाणी तुम्ही आता आपल्या आय टी आयमध्ये आपण वेगवेगळे टेक्निकल स्किल्स घेत आहोत, परंतु ते सर्व टेक्निकल स्किल्स तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळण्यासाठी ते तर आवश्यक आहेच, परंतु ते पूर्ण नाही. तुमच्यामध्ये काही एम्प्लॉयबिलिटी ॲबिलिटी काही आणखी वाढ करावं लागेल, काही सॉफ्ट स्किल्स तुम्हाला वाढवावं लागेल जेणेकरून तुमची एम्प्लॉयबिलिटी स्किल वाढवेल. तर दॅट इज द एम्प्लॉयबिलिटी. आता यानंतर बिहेवियर स्किल्स. बिहेवियर स्किल्स काय आहे. सक्सेस बिलॉंग टू दोज हू हॅव कॉन्फिडन्स अँड ॲबिलिटी टू लर्न न्यू स्किल. The knowledge and skills that you learn today will be outdated in next few years. But if you learn how to learn a new skills on your own, you will never to worry about it. The बिहेवियर स्किल्स जे आहे तर तुमच्यामध्ये द सक्सेस ब्रिंग टू दोज हू हॅव कॉन्फिडन्स. ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे तो सक्सेस बिलॉंग करतो. ॲबिलिटी टू लर्न न्यू स्किल. ॲबिलिटी तुमच्यामध्ये अशी पाहिजे की नवीन स्किल्स आपल्याला लर्न करता आले पाहिजे. कारण आज जे आपण स्किल्स लर्न करतो आहोत, आपण जे आज स्किल आत्मसात करतो आहोत, ते उद्या हे स्किल्स तुमचं हे आउटडेटेड होत आहे. रोज नवीन नवीन प्रकारचे नवीन स्किल्स येत आहेत. तर आपल्याला लर्निंग ॲबिलिटी बिहेवियर आपल्याला एक वेगळी लर्निंग ॲबिलिटी ठेवावं लागणार आहे. त्यानंतर जे आहे आपल्याकडं इंग्लिश लिटरेसी. इंग्लिश लिटरेसी हे तुम्हाला याच्यामध्ये ज्यावेळेस इफ यू कॅन रीड अँड राईट बेसिक इंग्लिश. तुम्हाला इंग्लिश रीड अँड राईट आलं पाहिजे थोडंसं इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना. त्यासाठी आपल्याला इंग्लिश लिटरेसी हे दिलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर कम्युनिकेशन. वाय कम्युनिकेशन नीडेड. कम्युनिकेशन काय आहे आपल्याला. कम्युनिकेशन व्हेन द इन्स्ट्रक्टर आस्क यू क्वेश्चन. तुम्हाला तुमचे इन्स्ट्रक्टर क्वेश्चन विचारता, यू आर ऑलवेज एबल टू रेज युअर हँड अँड ॲन्सर विदाउट हेजिटेशन. जर तुमच्या इन्स्ट्रक्टरने तुम्हाला प्रश्न विचारल्यावर तुम्ही हँड रेज करता का. तुम्ही इझिली तुमच्या इन्स्ट्रक्टरशी किंवा तुमच्या टीचरशी तुम्ही व्यवस्थित इझिली फ्रीली तुम्ही बोलू शकता का. तुम्ही कम्युनिकेशन तुमचं आहे का, की तुम्हाला एखाद्या तुमच्या टीचरने प्रश्न विचारल्यावर तुम्ही विदाऊट हेजिटेशन तुम्हाला न घाबरता तुम्ही उत्तर देऊ शकता का. तुमचं जे कम्युनिकेशन आहे तुमची जे न घाबरता होतं का. किंवा यू हॅव नेव्हर वरी अबाउट यू विल बी म्हणजे तुम्ही तुमच्या आयडियाज एक्सप्रेस करू शकता का. कुठलंही हेजिटेशन न करता न घाबरता तुमच्या आयडियाज तुम्ही एक्सप्रेस करू शकता का तुमच्या टीचरशी. तर बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर माहीत असतात परंतु ते घाबरतात. कम्युनिकेशन कसं करावं, कसं बोलावं, किंवा कुठलाही नवीन एखादा फॅसिलिटर आला आपल्या आय टी आयमध्ये किंवा एखादे नवीन लेक्चर आले तर आपण त्यांच्याशी बोलावं की नाही, काय विचारावं का नाही, हेजिटेट होतं आपण मनामध्ये, विचारू नको. तर हे कम्युनिकेशन्स जे आहे आपल्यामध्ये
तर हे कम्युनिकेशन कसं असावं किंवा काय कम्युनिकेशन्स आहे, तर हे सुद्धा आपण यात शिकणार आहोत. त्यानंतर आय टी लिटरेसी हा एक आपला आहे. तो आय टी लिटरेसी काय आहे, तर आय टी लिटरेसी मीन्स कम्प्युटरशी तुमचं रिलेटेड आहे. याच्यामध्ये इंटरनेट किंवा कम्प्युटरचं बेसिक यूज आहे. तुम्ही त्याच्यावर स्वतःचा रिझ्यूम टाईप करू शकतो. रिझ्यूम म्हणजे बायोडाटा तुमचा टाईप करू शकता का, सी व्ही म्हणतात त्याला. त्यानंतर तुम्ही नेट ॲक्सेस करू शकता का, किंवा तुमचं स्वतःचं ईमेल किंवा वेबसाईट्स वगैरे ॲक्सेस करू शकता का. तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला ह्या वर्कबुकमध्ये एक बॉक्स दिलेला आहे बघा, एक तुम्ही भरायचा आहे, तो वर्कबुक भरायचा आहे आपल्याला, की व्हॉट आय ऑलरेडी नो, मला काय माहिती आहे यातल्या. वर आपण जे आता 4 गोष्टीचे जे आपण दाखवलं, टॉपिक्सचे दाखवले, त्यातले आपल्याला काय माहिती आहे. व्हॉट आय वॉन्ट टू फाइंड आउट, आणि मला काय यातून शिकायचं आहे. तिसरा जो पॉईंट आहे व्हॉट आय लर्न, हे तुम्ही वर्कबुकमध्ये भरायचं आहे घरी. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना एक म्हणेल की हे वर्कबुक तुम्ही निश्चित मागवा. तुम्ही निमीच्या वेबसाईटवर मिळते बघा. आता हे बिहेवियर स्किल्स दाखवलेलं आहे बघा आपल्याला याच्यामध्ये. बिहेवियर स्किल्स, त्यानंतर इंग्लिश लिटरेसी, आय टी लिटरेसी आणि कम्युनिकेशन. तर बिहेवियर स्किल्समध्ये काय दाखवलं आहे की गेन कॉन्फिडन्स टू लर्न. त्यानंतर इंग्लिश लिटरेसीमध्ये मास्टर द लँग्वेज ऑफ द वर्ल्ड लँग्वेज आहे इंग्लिश, आणि त्यात तुम्ही मास्टर बना. आणि आय टी लिटरेसी जॉईन द डिजिटल वर्ल्ड, म्हणजे डिजिटल जे जग आहे त्याला तुम्ही जॉईन व्हा. आणि कम्युनिकेशन्स जे आहे तर एक्सप्रेस युअर सेल्फ इफेक्टिवली, हे कम्युनिकेशन्स आपल्याला याच्यामध्ये हे जे आपल्याला हा जो चार्ट दाखवलेला आहे हा अतिशय शॉर्टमध्ये आणि व्यवस्थित हा एक्सप्लेन होईल. आता तुम्ही मला असा प्रश्न विचारू शकता की सर हे एम्प्लॉयबिलिटीचे आता तुम्ही सगळं सांगितलं बरोबर आहे, परंतु एखादं उदाहरण आपल्याला जर बघायचं असेल याचं, तर आपल्याला एक इथं ह्या स्टोरीमध्ये दाखवलेलं बघा, एक छोटीशी छानशी स्टोरी दिलेली आहे. तुमच्यासारख्याच एक आपला आय टीचा विद्यार्थी आहे, त्याच्याबद्दल त्याने इंग्लिशमध्ये ही स्टोरी दिलेली आहे बघा. तर ही थोडक्यात सांगतो तुम्हाला. त्याचं नाव आहे रमिला. Ramila has been recently hired by a big AC installation company in Kolkata. एक रमिला नावाचा आपला आय टीचा विद्यार्थी आहे. तो रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या ट्रेडचा विद्यार्थी आहे. कलकत्तामध्ये एक मोठी AC इन्स्टॉलेशनची कंपनी आहे कलकत्त्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्याला जॉब मिळालेला आहे. रमिला सुपरवायझर आस्क हर, मुलगी आहे बघा ही रमिला. ही रमिला जी आहे हे हिच्या सुपरवायझर तिला सांगतो एक रिपेअर आणि इन्स्टॉल करण्याचं काम तिला देत असतं. एअर कंडिशनर्स ज्या कंपन्यामध्ये, मोठमोठ्या कंपन्यामध्ये एअर कंडिशनर असतात, ते रिपेअर करणे किंवा इन्स्टॉल करणे, बसवणे, मेंटेनन्स करणे, तर याचं काम ह्या रमिलाला तिचा सुपरवायझर सांगत असतो. एव्हरी डे रमिला हॅज टू गो टू कस्टमर्स होम इन्स्टॉलिंग ऑर रिपेअरिंग एसीज. रमिलाला रोज कस्टमरच्या घरी जावं लागत असतं. त्याच्या एक तर इन्स्टॉलेशन, नवीन ए सी घेतला असेल एखाद्या कस्टमरने, किंवा एखाद्या कस्टमरने ए सी घेतलेला आहे परंतु तो रिपेअर करायचा आहे, याच्यासाठी ह्या कामासाठी तिला कस्टमरच्या घरी दररोज जावं लागतं. शी ग्रीट्स देम पोलाइटली अँड इन्क्वायर्स अबाउट द जॉब. ती ज्यावेळेस कस्टमरच्या घरी जाते तर शी ग्रीट्स देम पोलाइटली, म्हणजे ते अगदी पोलाइटली, अगदी नम्रपणे ती
त्या कस्टमरला जाऊन बोलते की नमस्कार, गुड मॉर्निंग, कसे आहात आपण, काय तुमच्या एसीचा काय प्रॉब्लेम आहे. अगदी कम्युनिकेशन्स हे तिचं अगदी व्यवस्थित ती त्या ठिकाणी करते सुरुवातीला गेल्यानंतर. आणि मग विचारते की सर काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या एसीमध्ये काय प्रॉब्लेम आहे. आणि मग नंतर तिच्या लक्षात येतं की एसीचा काय प्रॉब्लेम आहे. मग ती काय करते की तो एसी खोलते आणि तिला जे ITमध्ये जे टेक्निकल स्किल मिळालेलं आहे त्या टेक्निकल स्किलच्या बेसवर ती तो एसी दुरुस्त करते आणि तिचा तो जॉब तिथं संपतो. शी फिनिश हर जॉब. शी सिक्स फीडबॅक अबाउट हर सर्व्हिस अँड लिव्स. त्यानंतर त्या कस्टमरकडून ती फीडबॅक घेते, त्या फीडबॅक फॉर्म भरून घेते आणि तिथून निघते. अपॉन completion of each job, Ramila is required to fill the details of repair and installation in Excel database. आता हा तिचा तेवढा जॉब झाल्यानंतर तिला एक्सेल डाटा शीटमध्ये जाऊन तिचं जे तिने काम केलेलं आहे त्याचे डिटेल्स, रिपेअर अँड इन्स्टॉलेशन ऑफ एक्सेल डाटा शीट, त्या एक्सेल डाटा शीटमध्ये तिला भरावं लागतं. देन शी हॅज टू मेल इट टू हर सुपरवायझर. आणि ते एक्सेल शीट तिला तिच्या सुपरवायझरला मेल करावं लागतं. इफ रमिला continues to perform well in her current position, she can be promoted to supervisor position. आता हे सर्व तिने जर व्यवस्थित केलं तर तिचं प्रमोशन होऊ शकतं आणि ती सुपरवायझर बनू शकते. तर आता मित्र हो बघा, तुम्ही आता ह्या रमिलाच्या ह्या जॉबवरून तुमच्या लक्षात आलं असेल की केवळ टेक्निकल स्किल ह्या तिला जॉब आवश्यकता नाही, तर तिला सर्वप्रथम कम्युनिकेशन स्किलचे सुद्धा गरज आहे गेल्या तिथं. त्यानंतर इंग्लिश लिटरसी तिला फॉर्म भरण्यासाठी आहे, IT लिटरसी, बिहेवियर स्किल, हे सर्व गोष्टी ह्या तिच्या त्या जॉबला निगडीत आहेत. आणि केवळ टेक्निकल स्किल जर असून उपयोग नाही, तर ह्या एम्प्लॉयबिलिटी स्किल जे आहे, सॉफ्ट स्किलसुद्धा तुम्हाला त्याची आवश्यकता ह्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येते. आता याच्यामध्ये खाली आपल्याला इथे दिलेलं आहे, डिस्कस द लिस्ट स्किल्स दॅट रमिला नीड्स टू परफॉर्म वेल ॲट हर जॉब. फर्स्ट वन हॅज बीन डन ऑन एक्झाम्पल. आता याच्यामध्ये तुम्हाला हे वर्कबुक भरायचं आहे. अप्लाय टू कम्युनिकेट विथ कस्टमर, म्हणजे तिला कोणकोणत्या ह्या जॉबसाठी कोणत्या स्किल्स तिला लागल्या, हा जॉब करण्यासाठी नीड परफॉर्म वेल, त्या कोणत्या स्किल लागल्या, तर ह्या आपल्याला इथे ह्या वर्कशीटमध्ये भरायच्या आहेत. तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे वर्कशीट येईल त्यावेळेस आपण भरायच्या आहे. तर मित्र हो, अर्ध्या तासाचं आपलं हे आजचं लेक्चर संपलेलं आहे. तर आपण असंच प्रत्येकाने दररोज आपण आपण लेक्चर्स तुम्हाला मी असं यूट्यूबवर पाठवत जाईल. या खाली आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचे आहे. ज्यांनी लेक्चर्स बघितलेले आहे त्याने ITIचं नाव, उदाहरणार्थ ITI गर्ल्स, त्यानंतर तुमच्या ट्रेडचं नाव इलेक्ट्रॉनिक्स असेल, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल आहे ते ड्राफ्ट्समन मेकॅनिकल असं कॉमेंट्स करून आपल्या नावाचा शॉर्ट फॉर्म आपण त्या खाली जसं DFN असं नाव खाली टाकून आपण कॉमेंट करायची आहे. जर काही लेक्चरमध्ये सुधारणा तुम्हाला वाटत असेल तर निश्चित तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा. धन्यवाद. थँक्यू.